आपण पाहतोय या क्षणाची अतिशय धक्कादायक बातमी ती म्हणजे मावळमधील कुंडमळा या ठिकाणी पूल कोसळलेला आहे। यात अनेक पर्यटक वाहून गेल्याची माहिती मिळत होती, मात्र तुर्तास मावळचे जे आमदार आहेत सुनील त्यांच्याकडून मिळालेल्या नवीन माहितीनुसार दोन जणांनी आपले जीव गमावलेले आहेत आणि 2 जण अजून देखील त्या पुलाखाली अडकल्याची माहिती समोर येते। तर एनडीआरएफची टीम या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे। प्रशासन या ठिकाणी पोहोचलेलं आहे। 200 ते 250 जणांची टीम या ठिकाणी आता रेस्क्यू करायला सुरुवात केलेली आहे। त्यामुळे अधिक काय माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। 20 ते 25 पर्यटक वाहून गेल्याची माहिती समोर येत होती, मात्र त्यापैकी 2 जणांना आपले जीव गमवावे लागले। तर पादचारी पूल असताना देखील दुचाकी या पुलावरून नेण्यात आली होती आणि त्यामुळे हा पूल पडल्याची माहिती स्वतः आमदारांनी दिली आहे। मात्र या दुचाकी या पुलावरती गेल्याच कशा, त्या ठिकाणी पोहोचल्याच कशा, त्यांना अडवण्यात का आलं नाही, त्या ठिकाणी कुठलंही प्रशासन पोलीस या ठिकाणी उपस्थित का नव्हतं, हाच खरा प्रश्न आहे। कुठलीही घटना घडल्यानंतर प्रशासन जर सतर्क होत असेल तर त्याचा काय उपयोग, असा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। मात्र कुठलीही अघटित घटना घडू नये म्हणून अशा पर्यटन स्थळी तिथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी काय काळजी घ्यायला हवी। खरं तर हीच गोष्ट फार महत्त्वाची आहे, मात्र कुठलीही काळजी तरी देखील घेतली जात नाही। 18 रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती समोर येते। आपण पाहतोय 18 रुग्णवाहिका या ठिकाणी दाखल झालेल्या आहे। मावळमधील कुंडमळा या ठिकाणी हा पूल कोसळलेला आहे। पुलाच्या मधोमध हा पूल तुटून तो खाली पडलाय। तर ही घटना नेमकी कशी घडली आहे? मावळमधल्या कुंडमळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल हा कोसळलेला आहे। दुपारी 3:30च्या सुमारास पूल कोसळल्याची माहिती मिळाली। पर्यटकांनी पुलावर दुचाकी नेल्याने ओव्हरवेटमुळे हा पूल कोसळल्याची माहिती। रविवार असल्याने मोठ्या संख्येने पर्यटक या ठिकाणी उपस्थित होते। मोठ्या संख्येने पुलावर पर्यटक उभे असताना पूल कोसळला। तर अशा प्रकारे ही घटना घडलेली आहे। सुरुवातीला काही पादचारी या पुलावरती उपस्थित होते, मात्र त्यानंतर काही अतिउत्साही दुचाकी स्वारांनी किंवा पर्यटकांनी या ठिकाणी दुचाकी नेलेल्या आहेत आणि ओव्हरवेटमुळे हा पूल कोसळला। आताची माहिती जी समोर येते त्यानुसार 6 पर्यटकांचा यामध्ये मृत्यू झाल्याची माहिती आहे। या क्षणाची अतिशय धक्कादायक अपडेट, या पूल दुर्घटनेमध्ये 6 जणांनी आपले प्राण गमावलेले आहेत। प्रशासन रेस्क्यू ऑपरेशन राबवत आहे आणि अजून हा आकडा वाढण्याची भीती देखील व्यक्त केली जाते। तर इंद्रायणी नदीवरील पूल कोसळलेला आहे आणि मोठ्या संख्येने या पुलावरती काही पर्यटक उपस्थित होते, त्या नदीमध्ये पडलेले आहेत, ते वाहून गेलेले आहेत आणि आताची जी माहिती समोर येते त्यानुसार 7 पर्यटकांनी आपले जीव गमावलेले आहेत। साधारण किती जण जखमी झालेले आहेत, किती जण वाहून गेलेले आहेत याची अधिकृत माहिती अद्यापही समोर आलेली नाहीये। ज्यावेळेला हा पूल कोसळला त्यावेळेला कुठलेही प्रशासकीय अधिकारी, कुठलाही गार्ड या ठिकाणी तैनात करण्यात आलेला नव्हता। फक्त आणि फक्त पर्यटक या ठिकाणी होते, अशी देखील माहिती समोर येते। तर अनेक पर्यटक वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येते आणि 20 ते 25 पर्यटक वाहून गेल्याची माहिती आहे, मात्र त्यापैकी 7 ते 8 जणांचा मृत्यू झाल्याची देखील माहिती समोर येते। तर आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो साधारण 18 रुग्णवाहिका घटनास्थळाकडे रवाना झालेल्या आहेत, घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो ॲम्ब्युलन्स दाखल झालेले आहेत। साधारण 18 ॲम्ब्युलन्स या घटनास्थळी दाखल झालेले आहेत। अनेक पर्यटक वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येते आणि त्या पार्श्वभूमीवर आता प्रशासनाला जाग देखील आलेली आहे। स्वतः तिथले स्थानिक आमदार सुनील शेळके त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या सोबत 200 ते 250 जणांची टीम त्या ठिकाणी तैनात असल्याची माहिती स्वतः आमदार सुनील शेळके यांनी दिली आहे। तर खरं तर हा पूल पुरातन काळातला होता, जुना होता आणि म्हणून तो कोसळला असं देखील सांगण्यात येत आहे। मात्र हा पूल जरी जुना असेल तरी त्याचं ऑडिट वेळोवेळी होणं अतिशय गरजेचं होतं। ते ऑडिट कुठल्याही प्रकारे झालं नसल्याचं देखील या पुलाच्या अवस्थेवरून आपण पाहू शकतो। वेळेत जर या पुलाचं ऑडिट झालं असतं तर या पुलातील
कमतरता नेमक्या काय आहे, काय त्रुटी आहेत ह्या समोर आल्या असत्या आणि काही काळासाठी का होईना मात्र दुरुस्ती होईपर्यंत हा पूल बंद करण्यात आला असता. मात्र तसं होण्याआधीच या ठिकाणी मोठी दुर्घटना घडलेली आहे. साधारण 20 ते 25 पर्यटक हे वाहून गेलेले आहेत. त्यापैकी 7 जणांना आपले जीव गमवावे लागलेत आणि बाकीच्यांचा शोध सुरू आहे. प्रशासन या ठिकाणी तैनात करण्यात आलेलं आहे. मात्र प्रशासन आता कशा प्रकारे ही शोध मोहीम राबवत आहे, कशा प्रकारे हे रेस्क्यू ऑपरेशन राबवत आहे याची अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये. बाय